नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. कामावर रुजू व अन्यथा कारवाई. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडून डॉक्टरांना नोटीस. आमदार निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं. आणि दारूच्या नशेत गाडी चालवणं जीवावर बेतलं. 2 तरुण ठार तर 3 जण जखमी. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. धुळ्यातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना संरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी ठाण्यातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. हे आंदोलन गुरुवारी 4थ्या दिवशीही कायम होतं. परिणामी इथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे मात्र प्रचंड हाल झाले. तर दुसरीकडे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 85 निवासी डॉक्टरांना त्यांनी कामावर त्वरित हजर व्हावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस रुग्णालय प्रशासनानं बजावली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनाला ठाण्यातील काही खासगी डॉक्टरांनी देखील आपले दवाखाने बंद ठेवून अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवलाय. यामुळे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल झाले. धुळे येथील डॉक्टर रोहन महापणपुरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. निवासी डॉक्टरांना पूर्ण संरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीकरता राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी 20 मार्च पासून सामूहिक रजा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या माध्यमातून हे निवासी डॉक्टर मार्ड या संघटनेच्या नेतृत्वाखाली 4 दिवसांपासून कामावर आलेले नाहीत. या आंदोलनात ठाणे महापालिकेच्या मालकीच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 85 निवासी डॉक्टर हे सहभागी झालेत. त्यांच्या या आंदोलनामुळे इथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या या डॉक्टरांनी त्वरित कामावर हजर राहावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस रुग्णालय प्रशासनानं बजावली आहे, अशी माहिती डॉक्टर कोरडे यांनी दिली. याबाबत आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉक्टर प्रताप गुंडवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्हाला रुग्णांची सेवा करताना केवळ संरक्षण देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. पण सरकार आमची मागणी पूर्ण करणार नसेल तर आमचे हे आंदोलन असंच कायम राहील असं सांगितलं. तसंच या रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत, तेही देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या या संपाला ठाण्यातील खासगी डॉक्टरांनीही रुग्णालय बंद ठेवून पाठिंबा दर्शवलाय, अशी माहिती खासगी डॉक्टरांच्या जनरक्षा संघटनेचे प्रमुख डॉक्टर दिनकर देसाई यांनी दिली. तसंच जोपर्यंत डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरू राहील अशी माहिती देसाई यांनी दिली. एकीकडे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं असताना दुसरीकडे कळवा रुग्णालय परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ 1 ते 2 पोलीसच या ठिकाणी बंदोबस्तासाठी दिसत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या आमदारांना निलंबित करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठाण्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणाचीही होळी करण्यात आली आहे. आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ हे पहिलंच आंदोलन झाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत राज्याचा 2017-18चा अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांकडून अध्यक्षांसमोरील जागेत येऊन टाळ वाजवत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे सरकारनं 19 आमदारांना 9 महिन्यासाठी निलंबित केले. या निलंबनाचे तीव्र पडसाद उमटण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. गुरुवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली.
आमदारांचं निलंबन मागं घेतलंच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसंच यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची प्रत जाळली. दरम्यान अर्थसंकल्पावर मतदान झालं तर त्यामध्ये विरोधकांचं मतदान जास्त होऊ नये म्हणून सरकारनं 19 जणांचं निलंबन केलं आहे. एकूण उत्पन्नाच्या ठराविक प्रमाणात खर्च विकास कामांवर करायचे निर्देश केंद्रानं दिलेत. मात्र विकास करण्यासाठी ठेवलेले 11.25% ही खर्च केलेला नाही. कर्जफेडीवरच 15% खर्च करण्यात येतोय. सर्वत्र दर वाढवण्यात आले, महागाई वाढलीये. सोयाबीनचे भाव, कांदा, टोमॅटो, कापूस या शेतमालाचे दर निम्म्याहून खाली आले तर तूर डाळीला योग्य भाव मिळत नाहीये. याबाबत फडणवीस सरकार काहीही करत नाही. आपले अपयश जगण्यासाठी त्यांनी आमदारांना निलंबित करून शेतकऱ्यांशी प्रतारणा केली आहे, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी सरकारचा निषेध केलाय. रस्त्यावर कचरा टाकून दुकानदारांना अद्दल घडवण्याच्या ठाणे महापालिकेच्या कारवाई विरुद्ध ठाणेकरांमध्ये दिवसभर तीव्र असंतोषाची लाट उसळली होती. महापालिकेविरुद्ध दुकानदारांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय तर नौपाडा भागातील भाजपा नगरसेवकांनी रस्त्यावर पडलेला तोच कचरा प्रभाग कार्यालयात नेऊन टाकून दुकानदारांच्या निषेधास पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढून हा कर रद्द करण्याची मागणी केली. हा कर रद्द करण्याचं आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यापाऱ्यांना दिले. ठाणे महापालिकेनं मागील 2 दिवसांपासून शहरातील बाजारपेठांमधील कचरा उचललेला नव्हता. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी घनकचरा सेवा शुल्क वसुली करता दुकानासमोर कचरा फेको मोहीम राबवली. या मोहिमेमुळे पालिकेचे घनकचरा सेवा शुल्क वसूल झालं नाहीच, शिवाय व्यापाऱ्यांनी पालिकेच्या दुर्लक्षाहीचा निषेध करत दुकानं बंद ठेवली. राममारुती रोड, गोखले रस्ता, मुख्य बाजारपेठ, कळवा, मुंब्रा, लोकमान्य नगर, वर्तक नगर, घोडबंदर परिसरातील दुकानदारांच्या दुकानांसमोर मासळी, चिकनचे तुकडे, हॉटेलमधील ओला कचरा टाकण्यात आला होता. त्या दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून या वसुली मोहिमेचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात घनकचरा विभागाचे अधिकारी डॉक्टर बालाजी हळदेकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी दुकानासमोर ठाणे महानगरपालिकेचे कचरा टाकून निंदनीय कृत्य केल्याची प्रतिक्रिया दिली. कचऱ्यामध्ये मांसाचे तुकडे देखील असल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलंय. गोखले रोड, राममारुती रोड परिसरातील दुकानदारांच्या मदतीला भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रतिभा मडवी आणि मृणाल पेंडसे हे धावून आले. त्यांनी दुकानासमोर टाकलेला कचरा गोळा करून तो कचरा नौपाडा प्रभाग कार्यालयासमोर पुन्हा टाकून पालिकेच्या या कृतीचा निषेध केलाय. महापौर मीनाक्षी शिंदे आणि आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं दुकानासमोर कचरा टाकलेला नाही. व्यापारी स्टंट करण्यासाठी पालिकेवर नाहक आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेनं 6 एप्रिल 2015 साली घनकचरा सेवा शुल्काचा ठराव मंजूर केला होता. राज्य शासनाच्या परवानगीनंतर 2016 पासून या शुल्काची वसुली करण्यास सुरुवात झाली असल्याचं डॉक्टर हळदेकर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील इतर पालिकेत देखील हा कर वसूल केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापौरांकडून पत्रातून नाराजी व्यक्त केली तर भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर यांनी पालिकेच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. कर वसूल करण्याएवढी घाणेरडी आणि निषेधार्ह पद्धत आतापर्यंत बघितलेली नाही. हा कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा भाजपाचे सर्व नगरसेवक आंदोलन करतील, असा इशारा पाटणकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाला दिला. सभागृह नेते नरेश म्हस्के यांची व्यापाऱ्यांनी भेट घेऊन घनकचरा सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी केली असता आगामी सर्वसाधारण सभेत या शुल्काबाबत चर्चा करून तो रद्द करण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी व्यापाऱ्यांना दिलं. व्यापारी जे आज पूर्ण ठाण्याभरचे व्यापारी आज इकडे आले आहेत, हे सर्व निषेध करण्यासाठी आले आहेत. आज कॉर्पोरेशननी आज आपल्या घनकचरा आणि आपलं त्यांच्या ज्या डिपार्टमेंटचे जे कचरा हे उचलणार आहेत त्यांनी आज सर्व मोठे मोठे बाजारामध्ये म्हणजे गोखले रोड, राममारुती रोड, स्टेशन रोड हे सर्वांच्या दुकानासमोर आज कचरा टाकलेला आहे, जाणीवजुणीने टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मांस, मच्छी वगैरे सर्व असं काही उचलून टाकून दिलेलं आहे. तर हे आम्ही सर्व निषेध करण्यासाठी इकडे आलो. मालमत्ता कराची 18.72 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील रिलायन्स कम्युनिकेशनचे 80 पैकी एकूण 72 टॉवर्स ताब्यात घेऊन सील करण्यात आले. पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही धडक कारवाई करण्यात आली. ठाणे शहरामध्ये मेसर्स रिलायन्स इन्फ्राटेल्स, रिलायन्स कम्युनिकेशन्सचे विविध मिळकतींवर एकूण 80 मोबाईल टॉवर्स अस्तित्वात आहेत.
या टॉवर्सच्या मालमत्ता कराची थकबाकी सन 2011-12 सालापासून प्रलंबित आहे। याबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही ठाणे महापालिकेची बाजू कायदेशीर असल्याचं मान्य करून रिलायन्स कम्युनिकेशनची याचिका फेटाळली होती। पालिकेकडून मेसर्स रिलायन्स इन्फ्राटेक्स, रिलायन्स कम्युनिकेशन यांच्याकडून थकीत मालमत्ता कराची रक्कम भरण्याबाबत सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता, तरीही कंपनीनं थकीत रक्कम भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्यानं पालिका आयुक्त जयस्वाल यांनी मेसर्स रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे सर्व मोबाईल टॉवर्स ताब्यात घेऊन सील करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमधील सर्व मोबाईल टॉवर्स ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई केली। या कारवाईमध्ये ठाणे शहरातील एकूण 72 टॉवर्स सील करण्यात आले। रिलायंस कंपनी के पास हमारे जो प्रॉपर्टी टैक्स है अगेंस्ट मोबाइल टावर्स कि जो करीबन पिछले कई महीनों से उन्होंने भरा नहीं था। ये मामला कोर्ट में भी था। कोर्ट ने भी उनको आदेश दिया है कि इमीडिएटली ये पैसा टीएमसी को भर दो। उसके बावजूद भी रिलायंस ने ये पैसा नहीं भरा, इसलिए ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन ने आखिरी जो जब्ती का वारंट निकाला गया है। ठाणे सिटी में लगभग जमीन और इमारत पर 80 टावर्स है। ये सब टावर जो है थाना सिटी में जितने भी टावर्स है वो टावर सील किए जाएंगे। मुद्दत ऑलरेडी दी थी, वो मुद्दत खत्म होने के बाद ही हमने ये कार्रवाई की है। टोटल थाना सिटी में रिलायंस के 80 टावर्स है और उसकी जो प्रॉपर्टी टैक्स की जो रकम है वो लगभग 22 करोड़ है। वो 22 करोड़ के लिए हमने जब्ती वारंट निकाल दिया है। परिवहन सेवा ठाणे महापालिकेचं सन 2016-17 सुधारित आणि सन 2017-18चं मूळ अंदाजपत्रक सुधीर राऊत परिवहन व्यवस्थापकांनी, दशरथ संकट प्रसाद यादव सभापती परिवहन समिती यांनी ठाणे महानगरपालिकेला सादर केलं। सन 2016-17चे सुधारित अंदाजपत्रक रक्कम रुपये 152.90 कोटींचं असून सन 2017-18चं मूळ अंदाजपत्रक 268.22 कोटी इतकं आहे। सुधारित अंदाजपत्रक 6.33 कोटी वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे। सन 2017-18 या आर्थिक वर्षात ठाणे महानगरपालिकेकडून 136.13 कोटी इतक्या अनुदानाची अपेक्षा करण्यात आली असून या व्यतिरिक्त ठाणे विशन अंतर्गत 70 कोटी अनुदानाची मागणी ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे। अशा प्रकारे एकूण रक्कम 212.46 कोटी इतक्या भरीव अनुदान रकमेची मागणी परिवहन सेवेतर्फे करण्यात आली आहे। सामान्यांना नजरेसमोर ठेवून प्रशासनाने हा बजेट सभापतींकडे सादर केलं। 212 कोटी सूट महसुली आम्ही मागणी केलेली आहे आणि आता ज्यावरती आता प्रशासनाने दिलेल्या बजेटवरती अभ्यास करून सर्वसामान्य माणसाला कसा न्याय भेटेल यासाठी आम्ही हा बजेटचा अभ्यास करून हा विषय मांडू। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। दारूच्या नशेमध्ये गाडी चालवणं दोघांच्या जीवावर बेतलंय। नशेमध्ये गाडी चालवताना नियंत्रण सुटल्यानं गाडीला अपघात झाला आणि या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। ठाण्याच्या घोडबंद रस्त्यावर अपघात झाला असून दारूच्या नशेमध्ये बेफाम गाडी चालवताना चालकाचा ताबा सुटला। यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झालेत।
आनंदनगर चेक नाक्यावर पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यात मृत्यू झालेले दोघेही 25 वयोगटातील आहेत. अपघातग्रस्त गाडीमध्ये बिअरच्या बाटल्या आढळून आल्यात. पोलिसांनी राहुल पवार या चालकाविरोधात दारूच्या नशेत वाहन चालवणं आणि दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. जखमींवर वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाई. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडून डॉक्टरांना नोटीस. आमदार निलंबनाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं. आणि दारूच्या नशेत गाडी चालवणं जीवावर बेतलं. 2 तरुण ठार तर 3 जण जखमी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.